महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यानं फुटला वामा. याला कोण घाली नेसेना दलवाली कुस्तीत बेगम. बरी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बालका. नरले तर तिच्या अंगाला दरबार झाला गप्पाल. कोणी घेई न पुढं काल साऱ्यांनीच मंदी आलं. इतक्या त्यानं एक सरदार उठला लाएंगे शिवाजी को आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान येत्या डॉक्टर मुसैतान. खान बोलला छाती टोकून शिवबाला टपटो चेंडून. कौतुक झालं दरबाराचे खान निघाला मोठे उर्मित. त्याचं घोलं झालं पाहिलं फौज फाटाला बक्कल निध हातीचं बल खानाला कापे ठार झालं. वाटत त्याला चेल्लेल खजित खाण्याची सेना निघाली. गाव लुटली देवाला उद्ध्वस्त केली. आई बहिणींची अवळी लुटली. कोण दुखताने वदन महाराजांची सेना निघालं. खानाला कसं थोपणालं काही लढवा पाहून आलं. चिंतेत आपण तसंच झालं. अशा वाघिणीचा देव छावा गनिमाला कसा ते जावा. डोक्यात गनिमी गावा भेटीच्या राहला सांगावा. त्याचा गलाव लावणे सामने भेटीचा सांग वाटल्याने खानाने हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खाना प्रतापगडच्या पायथ्याशी खाना प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. नाही त्याला जाणं शिवाजी राजाच्या कलमतीचे. शिवाजी राजाच्या कलमतीचे नाही त्याला जाणीव शक्तीचे. नाही त्याला जाणीव शक्तीचे. कलीलबाई कल्पना युक्तीची हरी जी. महाराजांना भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारलेला होता. भेटीसाठी छान उभारलेला नक्षीदार शामी येणेला आणि अशा शाम्याने अंडवलं तरवलं आला. सय्यद बंदा त्याचा संगतीला शिवबाचा संगती मला. राजाला पाहून हनुमंत कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खाना हाक मारी तो असली रोखून नजरला गैरी जिला जी. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान